या संदर्भात सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर प्रचंड लोकांमध्ये प्रक्षोभ होताच। त्यानंतर आम्ही देशामध्ये एक गूगल फॉर्म व्हायरल केला आणि 48 तासामध्ये 2,04,421 लोकांनी हा हत्ती परत यावा यासाठी सहमती दाखवलेली आहे। आम्ही या सगळ्या फॉर्मचे प्रिंटआउट काढले, ते बॉक्समध्ये भरून सकाळी नांदणीला जाऊन महाराजांचा आशीर्वाद ऋतुराज पाटील आणि सगळ्या टीमनं घेतला आणि आत्ता आम्ही पोस्टात आणून ते महामहिम राष्ट्रपतींच्याकडे पाठवायचं काम करतोय। आमची विनंती आहे की यामध्ये राष्ट्रपतींनी या लक्ष घालावं आणि यामध्ये तोडगा काढावा। खरं तर काल ज्यावेळी सीईओ आले होते वनताराचे, त्यांनी काही आश्वासन दिलं आहे, काही संकेत दिले, आपल्याला वाटतं का थोडंसं पुरेसं आहे का? नाही, काल सीईओ आलेले आम्हाला माहीत नाही, कारण की फक्त सत्ताधारी आमदार आणि सत्ताधारी पक्षाचे खासदार तिथं उपस्थित होते। त्यामुळे त्यांचं आणि सीईओचं बोलणं काय झालं, ॲग्रीमेंटला पोचले का, सेटलमेंट झाली का, हे आम्हाला काही माहीत नाही। पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट मी ऐकलं की कायदेशीर बाब आहे, ती कायदेशीर बाब होणार आहे अशा पद्धतीचं स्टेटमेंट आलं। तर मला वाटते आता सत्ताधारी पक्षाचे काल आमदार आणि खासदार त्यामध्ये होते, त्यांनी भूमिका जाहीर केली पाहिजे की किती दिवसात हत्ती परत येणार आहे। लोकभावना आम्ही पोचवायचं, विरोधी पक्ष म्हणून लोकभावना आम्ही पोचवायचं काम केलेलं आहे। आता सत्ताधारी म्हणून कधी येणार आहे ते त्यांनी जाहीर करावं। वनताराचं सेंटर इथं उभं करू अशा पद्धतीची सूचना केलेली आहे। नाही, मी त्या बैठकीला काल नव्हतो, आम्हाला त्या बैठकीला बोलवलं नव्हतं, त्यामुळे तिथं काय घडलं काय नाही घडलं याच्यावर मी कॉमेंट्स देऊ शकणार नाही। आपल्या या हत्ती बदल्यात तुम्ही 4 हत्ती त्यांना देऊ शकता, चंदगड आजरा? नाही, 100% चंदगड, गडिंग्लज, आजरा या भागामध्ये आमचं शेतीचं नुकसान करणारे हत्ती आहेत, ते आम्ही तिकडं पाठवून देऊ शकतो। परंतु हा माणसाळलेला हत्ती, त्याची निगा आम्ही इथं चांगल्या पद्धतीनं राखू, अगदी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवू, तर निगा राखू। म्हणजे त्यांनी प्रोटोकॉल एखादा द्यावा की कशा पद्धतीने ह्याची निगा राखली जाईल, कशा पद्धतीने केलं जाईल, तशी आम्ही निगा राखू। परंतु हा धार्मिक विषय आहे, हा पारंपरिक विषय आहे। विशेष करून जैन समाजाबद्दल एक वातावरण असं निर्माण झालं की 14,000 गौशाळा जैन समाज देशभर आणि जगभर चालवते आणि एक हत्ती सांभाळू शकत नाही का समाज, असं कारण नसताना एक वातावरण झालं आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून हा हत्ती परत समाजाकडे यावा अशी अपेक्षा ठेवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।